नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय एकदम सोप्या पद्धतीने उपवासाचे अप्पे. तर उपवासाला बऱ्याच वेळा आपला साबुदाणा भिजवायचा विसरतो आणि मग गडबडीच्या वेळी पोटभरीचं आणि पटकन बनणारं असं काय बरं करता येईल असा विचार येतो. अशा वेळी हे उपवासाचे अप्पे खूप चांगला ऑप्शन आहे, जे पटकन बनतात, एकदम टेस्टी लागतात आणि पोटभरीचे देखील होतात. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. उपवासाचे अप्पे बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे 1 वाटी साबुदाणा आणि 1 वाटी वरई किंवा भगर घेतली आहे. वजनी म्हणाल तर दोन्ही 100-100 ग्रॅम आहे. आता हे दोन्ही आपल्याला भाजून घ्यायचे आहे. साबुदाणा आणि वरई वेगवेगळे भाजून झाल्यानंतर याचे मिक्सरमध्ये पीठ बनवून घ्यायचे आहे. साबुदाणा आणि वरई भाजल्यामुळे याचे चांगले बारीक पीठ बनवता येते. तर अशा प्रकारे ही साबुदाणा आणि वरईची 1-1 वाटी पीठ आपली तयार झालेली आहेत. त्यानंतर इथे मी हा एक मोठा बटाटा उकडून साल काढून घेतला आहे. तर हा आपल्याला अशा प्रकारे किसून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक वाटण बनवावं लागेल. त्यासाठी इथे मी 1 चमचा जिरे, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. तर या सर्वांचं मिक्सरमध्ये एकत्र वाटण बनवून घ्यायचं आहे. मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या तिखटपणाच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तसेच आलं किंवा जिरे जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर ते नाही घेतलं तरी चालेल. आता एका परातीत 1 वाटी साबुदाणा पीठ आणि 1 वाटी वरई पीठ घ्यायचं आहे आणि यामध्ये बटाट्याचा किस आणि 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालायचे आहे. त्यानंतर यामध्ये 1 वाटी दही घालायचे आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये बनवलेलं हे वाटण घालायचं आहे आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर ही ऑप्शनल आहे. उपवासाला जर तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही हे स्किप करू शकता. आता हे सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला बटाट्याचा ओलसरपणा आणि दही यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लागेल तसं पाणी घेऊन आप्यासाठीचं सैलसर असं पीठ तयार करायचं आहे. पाण्याऐवजी तुम्ही ताकही वापरू शकता. सुरुवातीला साबुदाण्याचं पीठ जास्त पाणी शोषून घेते, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालत अंदाज घेत अशा प्रकारची थोडीशी मऊसर किंवा सैलसर कन्सिस्टन्सी होईपर्यंत पाणी घालत मिक्स करून घ्यायचं आहे. मला इथे साधारणपणे 2 वाट्या पाणी लागलेलं आहे. आता याची टेस्ट बघून मिठाचं प्रमाण ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता आप्पे पात्रात तेल घालून गरम करून घ्यायचं आहे आणि या मिश्रणाचे अशा प्रकारे गोळे किंवा आप्पे बनवून या आप्पे पात्रामध्ये ठेवायचे आहेत आणि वरून झाकण ठेवायचं आहे. मीडियम गॅसवर 1-2 मिनिटांनी झाकण काढून आप्पे परतून घ्यायचे आहेत. वाह, तुम्ही पाहू शकता किती सुंदर रंग आलेला आहे आपल्या आप्प्यांना. आता हे सर्व आप्पे परतून घेऊन दुसऱ्या बाजूनेही आप्पे छान गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता दुसऱ्या बाजूनेही आपले आप्पे छान भाजले गेले आहेत. तर या स्टेजला आपण हे सर्व आप्पे पात्रातून काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे उपवासाच्या चटणीबरोबर खाण्यासाठी तयार आहेत आपले एकदम सोपे आणि टेस्टी असे उपवासाचे अप्पे. उपवासाच्या चटणीची रेसिपी मी याआधीच अपलोड केलेली आहे आणि त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता वरून क्रिस्पी आणि आतून एकदम स्पॉन्जी असे हे अप्पे बनतात. तर साबुदाणा भिजवायला विसरला असेल तरीही उपवासासाठी पटकन बनणारी ही उपवासाच्या अप्प्याची पोटभरीची रेसिपी तुम्ही नक्की बनवून टेस्ट करा आणि रेसिपी आवडल्यास मंजूस कोल्हापुरी किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत पाहत राहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन. थँक्यू.